सद्गुरू कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. ग्रामरची सिरीज सुरू आहे. डे आहे 21. आजचा टॉपिक आहे ऍड क्वेश्चन टॅग. परीक्षेला हमखास विचारला जाणारा प्रश्न आणि 1 मार्क मिळवून देणारा प्रश्न आहे ऍड क्वेश्चन टॅग. मग यामध्ये करायचं काय आहे तर दिलेलं वाक्य जसे तसं लिहायचंय, स्वल्पविराम द्यायचंय म्हणजे कॉमा द्यायचंय आणि आपलं जर वाक्य पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह टॅग ऍड करायचा आणि वाक्य निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह टॅग ऍड करायचे. आज आपण त्याचे सगळे टाइप्स 5 टाइप्स आहेत, त्याचे 5 टाइप्स, कॉन्ट्रॅक्शन फॉर्म आणि त्याचे सगळे नियम आज आपण समजावून घेऊया. तर चला सगळ्यात पहिले आपण समजून घेऊया की क्वेश्चन टॅग असतो काय. अ क्वेश्चन टॅग इज अ शॉर्ट क्वेश्चन ऍड टू द एंड ऑफ अ स्टेटमेंट. एखाद्या स्टेटमेंटच्या मागे एखादा छोटस क्वेश्चन ऍड करणे. म्हणजे समजा ती डॉक्टर आहे, मग आपण कसं विचारतो आहे की नाही, असं आपण जसं येस नो टाइप क्वेश्चन मध्ये विचारतो तसं इथं टॅग विचारलाय. मग शी इज अ डॉक्टर, मग इजंट शी आहे की नाही असं विचारतो की ना आपण. पॉझिटिव्ह सेंटेन्स झालं, शी इज डॉक्टर हे पॉझिटिव्ह सेंटेन्स झालं आणि त्याला आपण निगेटिव्ह टॅग लावला इजंट शी आणि सगळ्यात शेवटी क्वेश्चन टॅग दिला. म्हणजे एखाद्या स्टेटमेंटच्या मागे छोटासा प्रश्न लावणं म्हणजे क्वेश्चन टॅग लावणं. टॅग म्हणजे सगळ्यात शेवटी असतं, ते ऍड असतं. ओके, आता इट इज यूज टू कन्फर्म द इन्फॉर्मेशन, सीक अग्रीमेंट और आस्क पोलाइटली. 3 गोष्टीसाठी याचा उपयोग होतो की एखादी माहिती मिळवण्यासाठी किंवा एखादा समोरचा माणूस आपल्याशी सहमत आहे की नाही, अग्रीमेंट, समोरचं आपल्याशी अग्री आहे की नाही ते विचारण्यासाठी, किंवा एखादी पोलाइट म्हणजे केलेली मागणी विचारायला प्रश्न असू शकतो, आस्क पोलाइटली. ओके, आता याचं बेसिक स्ट्रक्चर असंच आहे, स्टेटमेंट प्लस कॉमा प्लस निगेटिव्ह टॅग आणि सगळ्यात शेवटी आठवणीने क्वेश्चन मार्क. इथे पण पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर निगेटिव्ह टॅग लागेल आणि निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर पॉझिटिव्ह टॅग लागेल. स्टेटमेंट, कॉमा, पॉझिटिव्ह टॅग आणि सगळ्यात शेवटी क्वेश्चन मार्क. तर आता बघूया पहिला टाईप. पहिला टाईप आहे असरेटिव्ह सेंटेन्स असेल किंवा पॉझिटिव्ह स्टेटमेंट असेल तर नेमकं काय करायचंय. इफ द सेंटेन्स इज अफर्मेटिव्ह देन द टॅग मस्ट बी निगेटिव्ह. बघा, म्हणजे जर अफर्मेटिव्ह होकारार्थी वाक्य असेल तर आपल्याला टॅग जो लावायचा आहे तो नकारार्थी लावायचा आहे. मग कसा लावायचा तर बघूया, काही एक्झाम्पल बघूया. ही इज लेट. आता हे सगळे जे आहेत ना याच्यामध्ये ऑलरेडी मॉडेल ऑक्झिलरी आहे, दिलेली आहे. मॉडेल ऑक्झिलरी म्हणजे काय, एम इज, आर, वॉज, वेअर, शल, विल. परत हे जे मॉडेल ऑक्झिलरी कॅन, कुड, मे, माइट हे सगळे जे आहेत ते सगळे आपण मॉडेल ऑक्झिलरी आणि जे टू बीचे रूप आहेत ऑक्झिलरी, तर हे सगळे याच्यात ऑक्झिलरी गिवन आहे. ऑक्झिलरी दिल्यानंतर आपण तिला फक्त निगेटिव्ह मध्ये करायचे. म्हणजे जसं की ही इज लेट, इथं काय आहे, टू बीचं रूप काय आहे, इज आहे. मग इजला काय केलं आपण, पूर्ण वाक्य जसं तसं वाक्याच्या शेवटी कॉमा म्हणजे स्वल्पविराम. मग आपण इथं इज आहे म्हणून इथं काय केलं इजंट, आणि इथं तुम्हाला प्रोनाउन लिहायचंय. कशाचं, कर्त्याचं, सब्जेक्टचं प्रोनाउन लिहायचंय. ऑलरेडी आपलं ही प्रोनाउनच आहे त्याच्यामुळे इथं वेगळं काही करायची गरज नाही. समजा इथं राम असतं तर आपण इथं ही केलं असतं, इथं सीता असतं तर इथं आपण शी केलं असतं. आलं लक्षात. बर, आता नेक्स्ट सेंटेन्स बघा. शी इज डॉक्टर, शी इज डॉक्टर इजंट शी. सगळ्यात शेवटी क्वेश्चन मार्क. क्वेश्चन टॅग लावताना कधीच परत नाव वगैरे येत नाही. जर ती वस्तू असेल तर इट येतं, जर ती स्त्री असेल तर शी येतं, म्हणजे फिमेल साठी शी येतं, मेल असेल तर ही येतं, एकापेक्षा जास्त व्यक्ती असेल तर दे येतं. म्हणजे हे सगळं आपल्याला प्रोनाउन मध्ये चेंज करावा लागतो. त्यामुळे आपण आधी ग्रामरचे सगळे टॉपिक आधी कव्हर केलेत. पार्ट ऑफ स्पीच आधी कव्हर केलाय, प्रोनाउन आधी कव्हर केले, सगळं आधी कव्हर करून झाले. टू बीचे रूप काय असतात ते माहिती झालंय, मॉडेल ऑक्झिलरी माहिती झालीये, सगळं आपल्याला आतापर्यंत माहितीये. मग आपण आता मेन ग्रामरच्या एक टॉपिकवर आजपासून प्रवेश करतोय. तर सगळ्यात पहिला एकदम सोपा टॉपिक घेतला ज्याच्याने तुम्हाला की कालच आपण टेन्स थोडासा कॉम्प्लिकेटेड टॉपिक होता तो संपवला आणि आज आपण सिम्पल टॉपिकवर शिकवतोय. तर हा पहिला प्रकार तुमच्या लक्षात आलाच असेल. बघा आता दे आर प्लेइंग, वाक्य जसं तसं लिहायचं. दे आर प्लेइंग, सगळ्यात शेवटी स्वल्पविराम म्हणजे कॉमा. आणि आर आहे तर आरला निगेटिव्ह, पॉझिटिव्ह सेंटेन्स वाले बघतो ना आपण, मग निगेटिव्ह टॅग लावायचा आरंट दे आणि न विसरता सगळ्यात शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. लास्ट सेंटेन्स बघूयात आपण, लास्ट एक्झाम्पल बघूया. यू हॅव फिनिश्ड युअर होमवर्क. सगळं वाक्य जसं जसं लिहिलं आपण, कॉमा दिला. यू हॅव फिनिश्ड युअर होमवर्क आणि हॅव होता, हॅवचं काय झालं हॅवंट यू आणि सगळ्यात शेवटी क्वेश्चन मार्क. आता सेकंड टाईप मध्ये म्हणजे टाईप 2 मध्ये जर निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह टॅग ऍड करावा लागतो. मग बघा, इफ द स्टेटमेंट इज निगेटिव्ह देन द टॅग मस्ट बी पॉझिटिव्ह. एक्झाम्पल, ही इज नॉट रेडी. ही इज नॉट रेडी मध्ये निगेटिव्ह वाक्य कसं ओळखायचं, त्याच्यामध्ये नॉट येतं, नेव्हर येतं,
नायदर येतं, हे सगळे वाक्य ते आले की ते वाक्य निगेटिव्ह आहे. नेव्हर, नायदर, नो, नॉर हे सगळे वाक्य जर आलं वाक्यामध्ये आलं तर ते निगेटिव्ह आहे समजून घ्यायचं आणि त्याला काय करायचं, वाक्य निगेटिव्ह आहे म्हणून त्याला पॉझिटिव्ह टॅग लावायचा. तर इथे बघा काय केलं आपण, ही इज नॉट रेडी. मग आहे ते वाक्य जर तसं लिहिलं, ही इज नॉट रेडी, वाक्यामध्ये निगेटिव्ह टॅग ऑलरेडी होता, मग आपण फक्त व्हर्ब उचललं, मॉडेल ऑक्झिलरी उचलली, ऑक्झिलरी उचलली टू बीचं रूप इज आणि सर्वनाम लिहिलं ही. हीच होतं, हीच घेतलं, नाव असतं तर आपण चेंज केलं असतं. बरं, नेक्स्ट सेंटेन्स आहे दे आर नॉट कमिंग टुडे. आहे ते वाक्य जसं तसं लिहिलं, दे आर नॉट कमिंग टुडे, निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे टॅग कुठला लागणार, पॉझिटिव्ह लागणार. मग आर दे आणि क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे क्वेश्चन टॅगचा दुसरा टाईप आपण बघितला. तर पुढचा तिसरा टाईप आहे की ज्याच्यामध्ये मॉडेल ऑक्झिलरी दिली नाही आणि ऑक्झिलरी पण दिलेली नाहीये. मग त्याच्यामध्ये कसं ओळखणार आपण, मग त्यासाठी आपण टेन्सेस बघितले ज्याच्यामध्ये V1 आहे. तर त्यासाठी आपण काय वापरणार बघा, इथे लिहिले मी. V1 असेल तर आपण डू किंवा डोंट वापरू. क्रियापदाचं पहिलं रूप आलं तर डू आणि डोंट वापरायचं. पॉझिटिव्ह टॅग असेल तर निगेटिव्ह करायला लागतो आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करायला लागतं, म्हणजे डू आणि डोंट लिहिले. जर क्रियापदाचं दुसरं किंवा तिसरं रूप असेल तर डिड वापरायचा. काय वापरायचा, डीड किंवा डिडंट. आणि जर क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागला असेल तर V5 नुसार डझंट वापरायचं किंवा डज वापरायचं. चला तर बघूया हा टाईप. ही लाईक्स ऍपल. आता लाईक्सच्या ES वरनं आपल्याला काय कळलं, याच्यावरनं कळलं की याच्यामध्ये व्हर्ब नाहीये, सॉरी याच्यामध्ये टू बीचं रूप नाहीये, व्हर्ब आहे लाईक्स. ह्या लाईक्स वरनं कळलं की ह्या सिंपल प्रेझेंट टेन्स वाला इथला जो प्रकार आहे तो आहे. मग आता याच्यानंतर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं V1 असेल तर काय करायचं, आपल्याला डू लावायचं. पण हा V1 नाहीये, लाईक नाहीये, नुसतं लाईक्स आहे, म्हणजे इथं काय आपण डझंट ही करणार. सगळ्यात शेवटी बघा पूर्ण वाक्य लिहिलं, ही लाईक्स ऍपल कॉमा डझंट ही आणि सगळ्यात शेवटी क्वेश्चन मार्क. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. दे वेंट होम अर्ली. दे वेंट होम अर्ली. दे वेंट होम अर्ली कॉमा, इथं वेंट हा गोचा भूतकाळ आहे. काय आहे, गोचं V2 आहे. V2 किंवा V3 आलं तर काय वापरणार आपण, डीड वापरणार. मग इथं दे वेंट होम अर्ली. डिडंट का आला, कारण वेंट हे V2 आहे. गो, वेंट, गॉन V2 मध्ये आलाय. V2 V3 दोन्ही आला तरी तुम्हाला काय वापरायचंय, डिडंट वापरायचंय, डीड वापरायचं, लक्षात. आणि याचं प्रोनाउन तेच आहे, डिडंट दे. आय लाईक मँगो. आता इथं लाईक आला, इथं पण लाईक होता, मी मुद्दाम इथं लाईक घेतला. आता इथं मी लाईक्स होता म्हणून डज वापरला, इथं लाईक आहे म्हणून मी डू वापरणार. पण हे वाक्य पॉझिटिव्ह म्हणून आपण डोंट वापरणार. आय लाईक मँगो डोंट आय कॉमा डोंट आय आणि सगळ्यात शेवटी क्वेश्चन मार्क. हा झाला प्रकार तिसरा. आता पुढचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आपण एखादं इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. इम्परेटिव्ह सेंटेन्स पण आपल्या टाईप ऑफ सेंटेन्स शिकून झालेत. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे दिलेली आज्ञा. ओपन द डोर, सिट डाऊन, स्टँड अप, डोंट मेक अ नॉईज, डोंट शाउट, हे असे जे वाक्य आहे त्याला आपण काय म्हणतो, इम्परेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे कोणी करायचं हे सांगितलेलं नसतं, म्हणजे सब्जेक्ट नसतो, डायरेक्ट काम सांगितलेलं असतं. तर मग आपण त्याला काय म्हणतो, आज्ञार्थी वाक्य म्हणतो. म्हणजे जे मोठ्यांनी आपल्याला जनरली इन्स्ट्रक्शन दिलेले असतात ते आपल्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये देतात, याच्यामध्ये सब्जेक्ट नसतो. तर आता हे दोन प्रकारचे इम्परेटिव्ह सेंटेन्स, एक पॉझिटिव्ह इम्परेटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह इम्परेटिव्ह. आता पॉझिटिव्ह इम्परेटिव्ह मध्ये काय करायचं, जर दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह आहे, ओपन द डोर, मग टॅग लावताना वोंट, विलचा जो आहे तो आहे वोंट. विलला जर आपण हे केलं तर म्हणजे नकार लावायचा असेल तर आपण त्याला वोंट लावतो, विलंट वगैरे म्हणत नाही, त्याला काय म्हणतो आपण वोट. मग इथं काय करणार, ओपन द डोर कॉमा वोंट यू क्वेश्चन मार्क. नंतर प्लीज हेल्प मी, पूर्ण वाक्य लिहिलं, प्लीज हेल्प मी कॉमा आणि वोंट यू. म्हणजे जर पॉझिटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याला वोंट यू लागणार आणि जर निगेटिव्ह इम्परेटिव्ह सेंट असेल तर त्याला विल यू लागणार. खाली बघा निगेटिव्हचे एक्झाम्पल आहे, डोंट मेक नॉईज, आहे तसं वाक्य लिहिलं, डोंट मेक नॉईज, कॉमा केला आणि काय लिहिलं पुढं, विल यू आणि सगळ्यात शेवटी क्वेश्चन मार्क. डोंट बी लेट, डोंट बी लेट कॉमा, इथं ऑलरेडी निगेटिव्ह सेंटेन्स झालं म्हणून आपण इथं काय लावलं, विल यू लावला. दोनच आहे, जर निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचं, वोंट वोंट आणि यू लावायचा, आणि जर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करायचं, विल यू लावायचं. समजलं. हा आहे प्रकार चौथा. आणि सगळ्यात शेवटचा प्रकार बघूयात आपण, जेव्हा वाक्याची सुरुवात लेट्सने होते. मग त्याच्यामध्ये काय करायचं, लेट्स म्हणजे काय, जेव्हा आपण असं म्हणतो चला खेळायला जाऊया, लेट्स प्ले,
लेट्स गो फॉर पिकनिक, लेट्स गो फॉर वॉक, लेट्स स्टार्ट द क्लास. हे जे वाक्य लेट्सने सुरू होतो ना रे, लेट्सचा अर्थ होतो चला, असा अर्थ होतो. काय होतं लेट्स म्हणजे काय, आपण सगळेजण मिळून काही काम करणार असेल आणि ते लगेच करायचं असेल तर आपण म्हणतो लेट्स गो फॉर पिकनिक, लेट्स गो टू स्कूल. म्हणजे सगळेजण बरोबर एकत्र करणार आहे म्हणून आपण त्याला लेट लावतो. लेटचा अर्थ होतो चला. तर मग असे जर वाक्य आले तर त्याला टॅग लावताना काय करायचंय, त्याच्यामध्ये आपण स्वतः पण असणार आहे म्हणून त्याच्या टॅग मध्ये शल वी लागतो. हे वाक्य कदाचित निगेटिव्ह नसतात पण त्याला प्रत्येकाला शल वीच लागतो. ओके, जरा एक्झाम्पल बघूया. पहिलं, लेट्स गो फॉर वॉक. पूर्ण वाक्य लिहिलं, लेट्स गो फॉर वॉक, कॉमा दिला आणि पुढे टाकलं शल वी. म्हणजे आपण पण असतो ना, लेट्स म्हणजे आपण सगळ्यांसाठी बोलतो, मी पण आणि तुम्ही पण. मग सगळ्यांसाठी बोलतो म्हटल्यानंतर वी आला. मग अशी आपण इथं जे वाक्य होते त्याच्या शेवटी टॅग लावताना, प्रोनाउन लावताना यू लावला. काय यू लावला, कारण इथं तुम्हाला माहितीये सब्जेक्टच नाही माहिती आपल्याला. यू काय वापरतो आपण, तू साठी पण यू आणि तुम्ही साठी पण यू वापरतो म्हणून तिथे यू वापरला. इथं वी का वापरला, इथं यू का नाही वापरला. लेट्सच्या वाक्यात लेट्स म्हणजे आपण, मी पण इन्क्लूड असते त्यात आणि तुम्ही पण इन्क्लूड असतात. मग सगळ्यांनी मिळून काम करायचं म्हणजे आपण कोण झालो, प्रोनाउन मध्ये वी झालो. आलं लक्षात, म्हणून आपण काय करतो शल वी लावतो. तर कोणत्याही प्रकारचं लेट्सने सुरू झालेलं वाक्य एंड कशाने होणार, त्याला टॅग लागणार शल वी आणि सगळ्यात शेवटी क्वेश्चन मार्क. असे 5 प्रकारचे आपले टाईप बघून झालेत. आता मी तुम्हाला थोड्याच वेळात आहे ना पुढचा जो कॉन्ट्रॅक्शन फॉर्मचा चार्ट आहे तो देते. 2च मिनिटात आपण पुढचा चार्ट पाहूया. चला आपण चार्ट पाहूया. वर्ब आणि क्वेश्चन टॅग लावताना त्याच्यामध्ये काय चेंज होतो, निगेटिव्ह टॅग लागताना डू डोंट, डज डझंट, did didn't, is isn't, am aren't. आता इथे बघा am आला तर amचा amn't होत नाही म्हणून याला मी डबल स्टार केलाय. amचा कधीच टॅग लावताना amn't होत नाही तर तो aren't होतो. म्हणजे आय जरी असेल पुढे तर तिथे मूळ वाक्यामध्ये बदल होणार नाही परंतु टॅग लावताना त्याचं aren't आय होईल. आलं लक्षात, तुम्ही aren't कधी आय समोर पाहिलं नसेल पण टॅग लावताना आपण नेहमी सगळ्यात शेवटी एम आला असेल वाक्यामध्ये, दिलेल्या वाक्यात तिथं एम मध्ये चेंज करत नाही परंतु टॅग लावताना आपण त्याला काय करतो, आरएन करतो. समजा आय एम अ टीचर. ओके, तर ह्या वाक्यामध्ये एम आलाय बरोबर. मग त्या टॅग कसा लावायचा, आय एम अ टीचर आरंट आय. इथं करताना एमंट आय नाही करायचं, इथं करताना काय करायचा, आरंट आय करायचं. एवढंच एक गोष्ट तुम्हाला याच्यात लक्षात ठेवण्यासारखी आहे. पुढे जर बघितलं, have haven't, are aren't, has hasn't, was wasn't, were weren't, shall shan't, will won't, shall shan't दोनदा झाला वाटतं. could couldn't, might mightn't, must mustn't, need needn't, can can't, could couldn't, may mayn't, out outn't, used usedn't. अशा प्रकारे आपण क्रियापदाला नकार लावल्यानंतर कॉन्ट्रॅक्शन फॉर्म मध्ये थोडेफार चेंजेस होतात. कुठं कुठं होतात, जनरली सगळ्याला एनटी लागलाय, शॉर्टन लागलाय. पण काही ठिकाणी जसं की विलचा वोंट झालाय, शलचा शंट झालाय. एवढेच तुम्हाला जे त्याच्यामध्ये स्पेलिंग मध्ये थोडेफार चेंजेस होतात तेवढेच तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि इकडे काय केलंय मी की इथे जर तुमचं फिमेल सिंग्युलर नेम असेल, फिमेल असेल तर त्याचं काय होणार, प्रोनाउन होणार शी. मेल नेम असेल तर त्याचं प्रोनाउन होणार ही. ऑब्जेक्ट किंवा थिंग असेल, एखादी वस्तू ऑब्जेक्ट किंवा थिंग असेल किंवा एखादा काय म्हणतो आपण त्याला, इट ज्याला ज्याला वापरतो आपण, प्लांट एनिमल वगैरे, तर त्याला इट लागतं. प्युरल ऑब्जेक्ट असेल तर दे लागेल. अशा प्रकारे आपण प्रोनाउन यूज पण कुठले कुठले करतो आपण बघितले. अशा प्रकारे आपण क्वेश्चन टॅगचा एकदम सिंपल जो टॉपिक होता तो कव्हर केलेला आहे. आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कळला असेल. आणि जरी तुम्हाला काही डाऊट्स असतील, शंका असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.